नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. काँग्रेस नेते तसेच लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारतातल्या आदिवासी, दलित व मागास समाजाचे आरक्षण रद्द करू असे आरक्षणाविषयी भाष्य केले होते. यावर लोकसभेच्या निवडणुकीत याच काँग्रेस पक्ष व नेत्यांनी भाजप सत्तेत आले तर ते आरक्षण रद्द करतील असा खोटा प्रचार केला होता. त्याचा मोठा फटका भाजप NDAला काही जागांवर फटका बसलाय. राहुल गांधी यांनी खरे बोलून त्यांच्या मनातले विचार यावेळी व्यक्त केले होते. त्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शिवाजी रोड शालिमार जवळ भाजपच्या वतीने राहुल गांधी यांचा पुतळा दहन करून जोडोमार आंदोलन करण्यात आलंय. यावेळी BJP आमदार दिव्यानी फरांदे, भारत जनता पार्टी नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष प्रशांत जाधव, भाजप नाशिक महानगर जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राकेश दोंदे, गोरक्षनाथ चौधरी आदी उपस्थित होते. राहुल गांधी अमेरिकेमध्ये जातात आणि देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आरक्षण ह्याच्या विरोधामध्ये बोलतात. दलित, शोषित, वंचित घटकाची थट्टा ही काँग्रेसने अनेक वर्ष केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर पुरस्कार 1990 साली भाजपच्या प्रेरित सरकारने, VP सिंगच्या सरकारने दिलं आणि काँग्रेसच्या राहुल गांधींनी आज अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी केलेली आहे. दलित, शोषित, वंचित घटकांच्या विरोधामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये बोलायचं आणि भारताचा अवमान करायचा, संविधानाचा अवमान करायचा. आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो. दलित, शोषित, वंचित घटकातील समाजाच्या कायम काँग्रेस विरोधामध्ये राहिलेली आहे आणि मग ते नेहरू असो किंवा गांधी असो, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना देखील लोकसभेमधून पासून वंचित ठेवलेलं होतं आणि त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी निषेध करत आहोत राहुल गांधींचा. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी. दलित, शोषित, वंचित घटकातील माझ्या मागासलेल्या समाजाची त्यांनी माफी मागावी आणि अमेरिकेमध्ये जाऊन बेताल वक्तव्य करून देशाची बदनामी त्यांनी थांबवावी. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल दंडगवार, नाशिक. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.